अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक मतदार याद्यामध्ये घोळ आहे, दुबार नाव आहे. एवढंच नाही तर इतर मतदारसंघातील नावं देखील यामध्ये आढळल्याचं जे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष आहे अभिषेक कळमकर यांनी उघडकीस आणलेलं आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. काय नेमकं हे सगळा प्रकार आहे, दुबार नावं आहे आणि इतर मतदारसंघातील देखील नावं जी आहे ती या प्रारूप यादीमध्ये आलेली आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासन प्रमुख आयुक्त साहेबांनी मागच्या ज्या वेळेस हरकतीची शेवटची तारीख होती त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 10,500 ही दुबार नावं ही आढळून आलेली आहेत. आता त्याच्या अगोदरच्या दिवशीच आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांना देखील भेटलो आणि तिथं आयुक्त साहेब होते. तिथं आम्ही सांगितलं की हे दुबार नावांच्याही पलीकडं आमच्या शेजारील जो तालुका आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातली आमच्याकडं जवळजवळ 4,381 नावं हे आम्ही तुम्हाला, कारण आमच्या टीमनी फाइंड आउट केले म्हणून आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता ह्या नावांना तुम्ही काय म्हणणार? आणि जर महानगरपालिका सरकार जर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लावतं तर असं तर होणार नाही ना. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तो मतदार तिथं मतदान करून येईल आणि इकडं पण करेल आमच्या नगरमध्ये. तर हाच खऱ्या अर्थाने ह्या दुबार नावं ह्याला पण प्रशासन काय म्हणाल ह्या नावांना, हे आमचं म्हणणं. किती ही नावं आहेत हे दुसऱ्या मतदारसंघातून आणि दुबार नावं किती आहेत? हे सगळे जे आहेत याची पोच घेतलेली आहे आम्ही. हे 4,300 जवळजवळ 81 नावं आढळून आले. हा, आणि जसं स्थळ पाहणी प्रशासन करत होतं दुबार नावांबद्दल, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेले हे प्रशासनच करत होते, त्यांचे कर्मचारी करत होते. तर आता ह्यांची पाहणी आम्ही स्वतः केली आणि ज्या वेळेस 125 ते 150 नावं आम्ही स्थळ पाहणी करून बघितली तर इथं श्रीगोंद्याचे ते सन्माननीय मतदार इथं आढळून आलेले नाही. त्याच्यामुळं हे निश्चित प्रकारे याची खात्री आम्ही केलेली आहे की डबल नावं 2 मतदारसंघामध्ये आहेत. त्याच्या बाबतीत माननीय इथलं जिल्हा प्रशासन काय करणार आहे? कारण ह्या सगळ्या संदर्भामध्ये हा लढा पूर्ण राज्यभर उभारलेला आहे. या सगळ्या लढ्याबद्दल काय होणार आहे? सगळीकडं ठीक आहे, वोट चोरी कुणाला मान्य नसल, सत्ताधाऱ्यांना मान्य नाही, पण हे निवडणूक प्रक्रिया जी आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया आणि सत्ताधारी याच्यामध्ये ही लोकशाहीला कुठंतरी गळ्याला फास लावण्याचं काम हे करत आहेत. आता तुम्ही ह्या नावासंदर्भात हरकत नोंदवलेली आहे, तर पुढची भूमिका काय असणार तुमची? आता जसं आपण बघितलं नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, तिथं देखील हरकतींबद्दल किती सारे आक्षेप नोंदवण्यात आले. काही ठिकाणी तर त्या हरकतींची दखलही घेत नव्हते. अशा खूप सारे उदाहरणं, हजारोच्या संख्येने उदाहरणं निर्माण झालेली आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये हा लढा आता देशभर चालू आहे. तिथं आपल्या राज्यात तर बघितलं सन्माननीय उद्धव साहेब आहेत, राजसाहेब आहेत, आमचे शशिकांत शिंदे, रोहित दादा, आदित्य ठाकरे हे सगळेजण आहेत. आता स्थानिक पातळीवर आमच्या ठिकाणी देखील असं आहे. असं एकही उदाहरण नाही एक राज्यभरामध्ये की जिथं या मतदार याद्यांच्या संदर्भामधली गफलत, गोंधळ आणि हे प्रशासनाने ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. एकीकडे निवडणूक आयोग त्यांच्या परिपत्रकामध्ये ज्याची FAQ म्हणतात ते काढतं आणि तिथंच यावेळेस सांगतं की दुबार नावं ही आम्ही वगळू आणि त्याच्यानंतर म्हणतं दुबार नाव जर त्या ठिकाणी दुबार मतदान जर केलं त्याच्यामध्ये ते गुन्हा ठरल. आता मग आम्हाला हे म्हणणं आहे की प्रशासन, तुम्ही सामान्यातला सामान्य नागरिक तो मतदाराला गुन्हेगार ठरवणार की मतदार यादींमधले गोंधळ करणाऱ्या प्रशासनाला ठरवणार, हे आमचं म्हणणं आहे. तर हीच दाद मागायला आम्हाला त्याच्या ठिकाणी जर ह्या सगळ्या याच्यामध्ये आमच्या अपेक्षा जर भंग झाल्या आणि ही लढा आम्ही सगळ्या सर्वसामान्य नागरिकाच्या मतदाराच्या आहेत, आम्हाला त्या ठिकाणी जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, आम्हाला जे पाहिजे ते मिळालं नाही, ही जी निष्पक्षपणे पारदर्शक ही निवडणूक व्हावी ही जर झाली नाही तर त्या ठिकाणी न्यायदेवता आहे, उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारून त्या ठिकाणी लढत राहू. तर निश्चितच आम्हाला जर न्याय मिळाला नाही, हे जे दुबार नावं आहे किंवा इतर मतदारसंघातील नावं जी आहे ती अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत टाकण्यात आलेली आहे, या संदर्भात आम्ही न्यायालयात देखील जाऊ असा भूमिका जी आहे ती अभिषेक कळमकर यांनी घेतलेली आहे. कॅमेरा कर्मकर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.